नमस्कार, मी प्रणाली पाटील, उपाध्यक्षा युवक काँग्रेस पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आम्ही इथे अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये प्रचारार्थ आमनापूर गावामध्ये आलेले आहोत। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा हा पलूस कडेगाव मतदारसंघ, या पलूस कडेगावचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विश्वजित तथा बाळासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथे प्रचार करीत आहोत। अंकलखोप जिल्हा परिषद गटातून सुदीप दर्याप्पा गडदे यांची उमेदवारी आहे, त्याचबरोबर आमनापूर पंचायत समिती गणातून वैभवदादा उगळे यांची उमेदवारी आहे, त्याचबरोबर अंकलखोप पंचायत समिती गणातून जितेश बनसोडे यांची उमेदवारी आहे। मला सांगताना एक शाश्वती मी इथं देऊ इच्छिते किंवा एक खात्री देऊ इच्छिते की या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या गावांमधून प्रचार करीत आहोत त्या गावांमधून अगदी 100% आम्हाला खात्री वाटते की आमचे हे तिन्ही उमेदवार निश्चितपणाने अगदी भरघोस मताने या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहेत आणि अंकलखोप जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती निश्चित स्वरूपाने काँग्रेसचा झेंडा असणार आहे, यात मला तिळमात्र शंका वाटत नाही। वास्तविक पाहता स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या नंतर होऊ घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिलीच निवडणूक आहे। साहेबांच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना ज्या पद्धतीनं लोकांनी इथल्या प्रेम दिलं, विश्वास दिला आणि भरघोस मतांनी निवडून दिलं, अगदी त्याच पद्धतीने त्यांचेच हे तीनही उमेदवार निवडून येतील, यात मला कसलीच शंका वाटत नाही। नवे मला खात्री आहे की हे उमेदवार अगदी भरघोस मतांनी निवडून येतील। एवढंच सांगते आणि थांबते। धन्यवाद। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।